नमस्कार। आज अश्विन शुक्ल दशमी विजयादशमी अर्थात दसरा सादर करत आहोत ठाणे वार्ता। मी चित्रा रानडे। ठळक घडामोडी। दसऱ्याच्या मुहूर्तावर फुलांचे भाव कडाडले। काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात पंडित राम मराठेंच्या तैलचित्राचं अनावरण आणि विजयादशमी म्हणजेच दसरा सर्वत्र उत्साहात साजरा। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा असं या सणाचं पूर्वापार योग्य असं वर्णन केलं जातं। विजयादशमी म्हणजेच दसरा उत्साहात साजरा करण्यात आला। दसऱ्याच्या निमित्तानं शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। घटस्थापना ते विजयादशमी या 10 दिवसात सर्वत्र मंगलमय आणि पवित्र अशी वातावरण निर्मिती झालेली असते। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यानं महाराष्ट्रात दसऱ्याला एक वेगळंच महत्त्व आहे। रामाचा विजयोत्सव आणि देवीनं केलेल्या महिषासुराचा वध या निमित्तानं दसरा सण साजरा करण्याची प्रथा आहे। पांडवांनी शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्र अश्विन शुक्ल दशमी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी खाली उतरवली आणि त्याचं पूजन केलं। त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी शारदेबरोबरच शस्त्रास्त्रांची पूजा करण्याची ही प्रथा आहे। घरोघरी शस्त्रांबरोबरच पाठ्यपुस्तकांचीही पूजा केली जाते। सर्वच धर्मांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आणि परंपरेनुसार हा सण साजरा केला जातो। या दिवशी मुहूर्त पाहावा लागत नसल्यामुळे बहुतेक ठिकाणी नवीन कामाची सुरुवात या दिवशी केली जाते। सरस्वती पूजन करून देवीची पूजा केली जाते। ज्यांच्या घरी घट बसले आहेत त्यांच्या घरी घटांची पूजा करून संध्याकाळी अक्षता वाहून घट आणि घटमाळांचं विसर्जन केलं जातं। अनेक कार्यालयांमध्येही विविध साहित्याची पूजा करण्यात येते। संध्याकाळी नवीन कपडे घालून एकमेकांना आपट्याची पानं सोनं म्हणून देऊन दसरा साजरा करण्यात येतो। आज सर्वत्र दसरा उत्साहात साजरा झाला। ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक परिवाराकडून विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। चतुरस्त्र गायक आणि ठाण्याचे भूषण पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांच्या तैलचित्राचं अनावरण काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं। पंडित राम मराठे यांच्याबरोबर काम केलेले ज्येष्ठ ऑर्गन वादक पंडित विश्वनाथ कानेरे, ज्येष्ठ तबलावादक पंडित ओंकार गुलवाडी आणि निर्माते, अभिनेते आणि सेन्सॉर बोर्डाचे सदस्य विजय गोखले यांच्या हस्ते राम मराठे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं। पंडित कान्हेरे बुवा आणि पंडित ओंकार गुलवाडी यांच्यासारखे ज्येष्ठ कलाकार तसंच ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले उपस्थित राहिले ही सांस्कृतिक ठाण्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। पंडित राम मराठे यांच्या गाण्यांची मोहिनी आजही कायम आहे असं प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केलं। तर आजचा दिवस भाग्याचा आहे। पितृतुल्य गुरुजी पंडित राम मराठे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्याचं भाग्य लाभलं। त्यांच्यासह काम करण्याचा मान मिळाला। त्यांनी आपल्याला घडवलं। खूप मोठा कलाकार, चतुरस्त्र गायक ठाण्यात निवासाला होता हे ठाणेकरांचंही भाग्य आहे अशा भावना विश्वनाथ कान्हेरे यांनी व्यक्त केल्या। प्रयोग संपल्यानंतर जेवायला बसलो की ते दहीभात स्वतः कालवून खाऊ घालायचे। आपल्यावर त्यांनी पुत्रवत प्रेम केलं असंही कान्हेरे यांनी सांगितलं। संगीत भूषण, संगीत विश्वाचे गान वैभव असलेले राम मराठे यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून त्यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्याचं ठाणे महापालिकेनं योजिलं ही सर्व संगीतप्रेमींसाठी अतिशय आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे। पंडित राम मराठे यांच्या लौकिकाला साजेसं भव्य दिव्य स्मारक ठाण्यात उभं राहावं, अधिकारी मंडळींनी त्याबद्दल विचार करावा असं प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांनी केलं। रंगशारदा या गोखले यांच्या निर्मिती संस्थेच्या नाटकात राम मराठे यांनी भूमिका केल्या होत्या। विश्वनाथ कान्हेरे, पंडित ओंकार गुलवाडी, विजय गोखले, संजय मराठे, मुकुंद मराठे, सुशीला ओक आणि चित्रकार किशोर नादावडेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। मुकुंद मराठे यांनी यावेळी नाट्यगीताची झलक सादर करत या छोटेखानी सोहळ्याची सांगता केली।
करा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा जय शंकरा जय शंकरा याचं मुख्य व्यासपीठ ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन तर्फे दसऱ्याच्या सर्व ठाणेकरांना हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन सेवेसाठी सदैव तत्पर. रंगोली सारीज तर्फे सर्व ठाणेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. रंगोली सारीज डिझायनर स्टुडिओ, गोखले रोड, ठाणे. भारतीय जनता पक्षाचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्यातर्फे सर्व ठाणेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आमदार संजय केळकर, आपला हक्काचा माणूस. ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यातर्फे ठाणेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आमदार प्रताप सरनाईक, कार्यसम्राट आमदार. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे पालघर जिल्ह्याचे समन्वयक माजी खासदार आनंद परांजपे यांच्यातर्फे ठाणेकरांना दसरा आणि विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा. राजवंत ज्वेलर्स तर्फे सर्व ठाणेकरांना दसऱ्याच्या सुवर्णमय शुभेच्छा. सोने, चांदी, हिऱ्या मोत्यांच्या दागिन्यांचे समृद्ध दालन, राजवंत ज्वेलर्स. दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूची फुलं आणि तोरणांचे भाव कडाडले होते. दसऱ्याच्या मुहूर्तावर घरामध्ये लक्ष्मी म्हणून तोरण बांधलं जातं. घरातील वस्तूंच्या पूजनासाठी तोरण महत्त्वाचं मानलं जातं. पूजनासाठी भाताचं कणीस, आंब्याची पानं, झेंडू आणि विविध प्रकारची रानफुलांची कमतरता असल्यामुळं तोरण महागलं आहे. तसंच झेंडूच्या फुलांच्या तोरणाला सध्या बाजारात मागणी आहे. दसऱ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात फुलांची उलाढाल होत असते. त्यामुळे तोरण, आपट्याची पानं आणि झेंडूच्या फुलांना बाजारात मोठी मागणी असल्यानं त्यांच्या किमतीही वाढल्या होत्या. राज्याचं नाव उज्ज्वल केलेल्या राज्यातील खेळाडूंना आणि त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू आणि मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या पारितोषिक रकमेत 10 पट वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याचं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी नुकतंच जाहीर केलं. चीन येथील होंगझोयू आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूस 1 कोटी रुपये, मार्गदर्शकाला 10 लाख, रौप्य पदक विजेत्या खेळाडूला 75 लाख रुपये, मार्गदर्शकाला 7.5 लाख, कांस्य पदक प्राप्त खेळाडूस 50 लाख, मार्गदर्शकाला 5 लाख रुपये रोख असं बक्षीस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारनं घेतला आहे. तसंच स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहनपर 10 लाख रुपये देण्यात येणार असल्याचं बनसोडे यांनी जाहीर केलं. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूस 75 लाख, मार्गदर्शकास 7.5 लाख रुपये, रौप्य पदक विजेत्या खेळाडूला 50 लाख, मार्गदर्शकाला 5 लाख रुपये, तर कांस्य पदक विजेत्यास 25 लाख, मार्गदर्शकाला 2.5 लाख रुपये देण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
यापूर्वी सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंसाठी 10 लाख, मार्गदर्शकाला 2.5 लाख, रौप्य पदकासाठी 7.5 लाख, मार्गदर्शकाला 1,87,000, कांस्य पदकासाठी 5 लाख, मार्गदर्शकास 1.25 लाख रुपये दिले जात होते. मात्र आता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करून जागतिक स्तरावर पदकांचा इतिहास रचला. त्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंचं मोठं योगदान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोख रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रासरंग 2023 कार्यक्रमाच्या 8व्या दिवशी गरबा रसिकांचा उत्साह अगदी शिगेला पोचला होता. नैतिक नागदा यांच्या संगीतावर थिरकण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. या सर्व गरबा रसिकांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी आणि त्यांचा समवेत नवरात्र उत्सवाचा आनंद घेण्यासाठी सुप्रसिद्ध सिने अभिनेते टायगर श्रॉफ, जॅकी भगनानी यांनी उत्सवाच्या सुरुवातीला हजेरी लावली. यावेळी दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या त्यांच्या गणपत या नवीन चित्रपटातील विविध गाण्यांवर ठेका धरला. तसंच यावेळी उपस्थित गरबा रसिकांसमवेतही नृत्याचा आनंद घेतला. गरबा रसिकांचा जल्लोष शिगेला पोहोचलेला असतानाच हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते तुषार कपूर यांनी रासरंग कार्यक्रमाला हजेरी लावताच सर्वांनी एकच जल्लोष केला. तुषार कपूर यांनीही आपल्या खास शैलीत उपस्थितांशी संवाद साधत सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी देखील उत्सवाला उपस्थिती लावून कार्यक्रमाचा आनंद घेतला. यानंतर आपल्या दमदार अभिनयाने आणि आवाजाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मराठमोळा अभिनेता शरद केळकर यांनीही उत्सवाला भेट दिली. यावेळी रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी आपल्या दमदार आवाजात त्यांचं सुप्रसिद्ध डायलॉग बोलून दाखवत आणि गाण्यांवर ठेका धरत सर्व रसिकांची मनं जिंकली. तर स्वतः गाणी म्हणत नैतिक नागदा यांना साथ केली. सुप्रसिद्ध अभिनेते विजय वर्मा यांनीही उत्सवाला हजेरी लावत ढोल पथकाच्या तालावर ठेका धरला. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि नवदुर्गा युवा मंडळ आयोजित रासरंग 2023 उत्सवाच्या अष्टमीच्या दिवशी स्त्री शक्तीचा सन्मान करत नवदुर्गांना सन्मानित करण्यात आलं. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर तसंच इतर समाज माध्यमांमध्ये मराठी भाषेचा वापर अधिक होण्यासाठी अधिकृतरित्या काम करणारी अनुश्री पवार आणि अगदी लहान वयापासूनच आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर टीव्ही आणि चित्रपटसृष्टीत नावलौकिक कमावणाऱ्या आणि विविध पुरस्काराने सन्मानित केतकी कुलकर्णी यांना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माजी महापौर विनीता राणे यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. MIDCच्या निवासी विभागातील डोंबिवली जिमखाना परिसरात राहणाऱ्या एका शिक्षिकेच्या घरातून मोलकरणीने 4 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासात चोरी करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलं. या महिलेकडून 96 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कल्पना सुर्वे अशा या महिलेचं नाव असून ही महिला तक्रारदार महिलेच्या वडिलांकडे मोलकरीण म्हणून काम करत होती. मात्र कधी कधी ती मालकाच्या मुलीकडे घर साफसफाईला जात होती. याच दरम्यान 2 महिन्यात तिने हळूहळू करत 4 लाखांचे सोन्याचे ऐवज लंपास केले. या प्रकरणी महिलेच्या लक्षात येताच महिलेने टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याचा तपास करत असताना पोलिसांनी या महिलेला बेड्या ठोकत पुढील तपास सुरू ठेवला आहे. दसऱ्याच्या निमित्तानं ठाणे पोलिसांनी आपल्या शस्त्रास्त्रांची पूजा केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही शस्त्रागारात विधिवत आणि पारंपरिक पद्धतीनं पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांच्या हस्ते हे शस्त्रपूजन करण्यात आलं. दसरा जिवंत क्षात्र भावाचं संवर्धन करतो. शस्त्रांची पूजा ही जिवंत प्रत्यक्ष क्षात्र तेज कार्यरत करण्याचं प्रतिकात्मक रूप आहे. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा करून देवतांच्या मारक शक्तीला आवाहन करून स्वतः तळपत असणाऱ्या शस्त्राच्या धारेप्रमाणे क्षात्र तेजाची निर्मिती करून घ्यायची असते. क्षात्र तेजाच्या प्रक्षेपणामुळे जिवंत क्षात्र भाव निर्माण होऊन प्रत्यक्ष मायेतील कर्म करण्यास गती प्राप्त होऊन येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांवर सूर्यनाडीच्या आधारे मात करणं शक्य होतं. म्हणून दसऱ्याच्या दिवशी क्षात्र लहरींना पूरक अशा प्रतीकाचं म्हणजे शस्त्रास्त्रांचं पूजन करणं हितावह असतं असा समज आहे. ठाणे पोलिसांनी पोलीस मैदानावर विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांची पूजा केली.
पूजा झाल्यानंतर पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना सोनं वाटून शुभेच्छा दिल्या, तर ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनीही शस्त्रास्त्रांची पूजा करून पोलीस कर्मचाऱ्यांना सोनं वाटत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन तर्फे दसऱ्याच्या सर्व ठाणेकरांना हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन सेवेसाठी सदैव तत्पर. रंगोली सारीज तर्फे सर्व ठाणेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. रंगोली सारीज डिझायनर स्टुडिओ, गोखले रोड, ठाणे. भारतीय जनता पक्षाचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्यातर्फे सर्व ठाणेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आमदार संजय केळकर, आपला हक्काचा माणूस. ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यातर्फे ठाणेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आमदार प्रताप सरनाईक, कार्यसम्राट आमदार. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे पालघर जिल्ह्याचे समन्वयक माजी खासदार आनंद परांजपे यांच्यातर्फे ठाणेकरांना दसरा आणि विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा. राजवंत ज्वेलर्स तर्फे सर्व ठाणेकरांना दसऱ्याच्या सुवर्णमय शुभेच्छा. सोने, चांदी, हिऱ्या मोत्यांच्या दागिन्यांचे समृद्ध दालन, राजवंत ज्वेलर्स. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. दसऱ्याच्या मुहूर्तावर फुलांचे भाव कडाडले. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात पंडित राम मराठेंच्या तैलचित्राचं अनावरण आणि विजयादशमी म्हणजे दसरा सर्वत्र उत्साहात साजरा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.